आता 10वीचा वर्ग बोर्ड परीक्षेमधून रद्द. होय, अगदी बरोबर ऐकलात आपण. आता 10वीचा वर्ग बोर्ड परीक्षेमधून रद्द. याचं कारण नवीन शैक्षणिक धोरण. नवीन शैक्षणिक धोरण सन 2022-23 पासून लागू होणार अशी केंद्राकडून माहिती प्राप्त झालेली आहे. आणि त्यामुळेच काय आहेत या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये होणारे बदल हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. त्यामुळेच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर खाली असलेलं लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबून आपण अगोदर हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला तर आपण बघूया की नवीन शैक्षणिक धोरण काय असणार आहे आणि त्यामध्ये काय काय बदल असणार आहेत. आता नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाले आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून लागू होत असल्याने यापुढे 10वीचा वर्ग SSC बोर्ड म्हणून रद्द करण्यात आला आहे. तर यापुढे 12वीचा वर्ग बोर्ड म्हणून असणार आहे. त्यामुळे आता 10वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची होणारी परीक्षा ही बोर्डाची परीक्षा नसेल. तसेच पदवी 4 वर्षांची केल्यामुळे माध्यमिकचा शेवटचा वर्ग 11वी ठरणार आहे. त्यामुळे या स्तरावर क्षमता परीक्षा होणार आहे. 10वीच्या वर्गाची बोर्ड परीक्षा रद्द करून 11वी बोर्डाची परीक्षा करण्याची घोषणा सुरुवातीच्या अध्यादेशात होती. मात्र आता नव्याने ती बदलून 12वी बोर्ड परीक्षा करण्यात आलेली आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षात लागू होणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये पहिला टप्पा 1ली ते 5वीचा पूर्व प्राथमिकचा टप्पा असेल. पूर्वी तो 1ली ते 4थी होता. त्याच्यात 1 वर्ष वाढवण्यात आले आहे. त्यानंतरचा टप्पा हा प्राथमिक विभागाचा असणार आहे. यामध्ये 6वी ते 8वी या 3 वर्गांचा समावेश आहे. पूर्वी तो 5वी ते 7वी असा टप्पा होता. त्यामध्येच माध्यमिक कडून 8वी काढून ती प्राथमिकला 10वी ऐवजी आता 12वी बोर्ड असणार आहे. मग माध्यमिकचा टप्पा 9वी ते 11वी असा असणार आहे. पूर्वी तो 8वी ते 10वी असा होता आणि 10वीला बोर्डाची म्हणजेच SSC बोर्ड परीक्षा होती. आता शेवटच्या वर्षी 11वी बोर्डाची परीक्षा घेणे अनिवार्य असताना 12वी स्तरावर बोर्डाची परीक्षा जाहीर करण्यात आल्याने प्राथमिक आणि माध्यमिक विभागात केवळ क्षमता परीक्षा होणार आहेत. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शालेय आणि उच्च शिक्षणात मोठ्या प्रमाणावर परिवर्तनात्मक शिक्षणाला वाव देण्यात आलेला आहे. 21व्या शतकातील हे पहिले पाऊल आहे. 1986ला राबविलेले शैक्षणिक धोरण 34 वर्ष कार्यरत होते. त्यात आता पुढील शैक्षणिक वर्षापासून बदल होणार आहेत. या धोरणामध्ये सर्वांना संधी, दर्जात्मक शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार शिक्षण असे 3 स्तंभ यामध्ये अधोरेखित करण्यात आले आहेत. 2030च्या शाश्वत विकास कार्यक्रमाशी याची सांगड घालण्यात आलेली आहे. सन 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. यामुळेच सन 2022-23 या वर्षापासून शैक्षणिक धोरणांमध्ये अनेक बदल होणार आहेत. कोणकोणते बदल होणार आहेत ते आपण आता सविस्तरपणे पाहूया. यामध्ये आहे शिक्षणाचा पहिला टप्पा. तर बघा, यामध्ये देण्यात आला आहे की नर्सरी वयोगट 4 वर्ष, ज्युनियर KG 5 वर्ष, SRKG 6 वर्ष, इयत्ता पहिली 7व्या वर्षी आणि इयत्ता दुसरी 8व्या वर्षी. त्यानंतर असणार आहे प्राथमिक शिक्षण. यामध्ये शिक्षण बघा, इयत्ता 3री असणार आहे वयाच्या 9व्या वर्षी, इयत्ता 4थी असणार आहे वयाच्या 10व्या वर्षी. त्यानंतर इयत्ता 5वी असणार आहे वयाच्या 11व्या वर्षी. आता माध्यमिक शिक्षण कसे असणार आहे ते बघूया. यामध्ये इयत्ता 6वी असणार आहे 12व्या वर्षी, इयत्ता 7वी असणार आहे 13व्या वर्षी आणि इयत्ता 8वी असणार आहे 14व्या वर्षी. उच्च माध्यमिक शिक्षणाचं वयोगट काय असणार आहे बघा यामध्ये. तर यामध्ये इयत्ता 9वी असणार आहे 15व्या वर्षी, इयत्ता 10वी 16व्या वर्षी, FYJC म्हणजे फर्स्ट इयर ज्युनियर कॉलेज असणार आहे 17व्या वर्षी आणि SYJC म्हणजे सेकंड इयर ज्युनियर कॉलेज असणार आहे 18व्या वर्षी. यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाची काही प्रमुख वैशिष्ट्ये आपण यामध्ये आता बघणार आहोत. सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे 10वी बोर्ड परीक्षा रद्द. फक्त 12वीला बोर्ड परीक्षा असेल. शिक्षण पद्धती 5-3-3-4 या सूत्रानुसार असेल. यामध्ये पहिले 5 वर्ष शिक्षणाचा पहिला टप्पा, दुसरे 3 वर्ष प्राथमिक शिक्षण,
तिसरे 3 वर्ष माध्यमिक शिक्षण आणि चौथे 4 वर्ष उच्च माध्यमिक शिक्षण पद्धती यामध्ये असणार आहे। यामध्येच पदवी अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला असून पदवी ही 4 वर्षांची करण्यात आलेली आहे। यामध्येच बालवयाच्या सुरुवातीलाच काळजी आणि शिक्षण यावर भर देत 10+2 या शालेय अभ्यासक्रम आकृती बंदाची जागा आता 5-3-3-4 हा अभ्यासक्रम आराखडा अनुक्रमे 3 ते 8, 8 ते 11, 11 ते 14 आणि 14 ते 18 या वयोगटासाठी राहील। यामुळेच 3 ते 6 वर्ष हा आतापर्यंत समाविष्ट न झालेला वयोगट शालेय अभ्यासक्रमाअंतर्गत येईल। जगभरात हा वयोगट बालकांच्या मानसिक जडणघडणीच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो। नव्या पद्धतीत 3 वर्ष अंगणवाडी किंवा शाळापूर्व वर्गांसह एकूण 12 वर्ष शाळा राहणार आहे। शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षण 6वी पासून सुरू होईल आणि त्यात इंटर्नशिपचा समावेश असेल। या धोरणांमध्ये किमान इयत्ता 5वी पर्यंत आणि प्राधान्याने 8वी आणि त्यानंतरही मातृभाषा किंवा स्थानिक भाषा किंवा प्रादेशिक भाषा हे शिकवण्याचे माध्यम असावे यावर भर देण्यात आलेला आहे। इयत्ता 3री, 5वी आणि 8वी मध्ये सर्व विद्यार्थी शालेय परीक्षा देतील जी योग्य यंत्रणेद्वारे घेण्यात येईल। इयत्ता 12वी साठी शिक्षण मंडळाची बोर्ड परीक्षा सुरूच राहील, मात्र समग्र विकासाच्या उद्देशाने त्याची पुनर्रचना केली जाईल। बालवयाच्या सुरुवातीलाच काळजी आणि शिक्षण यावर भर देत 10+2 या शालेय अभ्यासक्रम आकृती बंदाची जागा आता 5-3-3-4 हा अभ्यासक्रम आराखडा अनुक्रमे 3 ते 8, 8 ते 11, 11 ते 14 आणि 14 ते 18 या वयोगटासाठी राहील। यामधील दुसरं वैशिष्ट्य महत्त्वाचं असं असणार आहे की जी शिक्षकांची भरती आहे ती सक्षम पारदर्शक प्रक्रियेद्वारे केली जाईल। बढती गुणवत्तेवर आधारित असेल, ज्यामध्ये बहुस्त्रोत नियमित कामगिरी मूल्यांकन आणि उपलब्ध प्रगतीचे मार्ग याद्वारे शैक्षणिक प्रशासक किंवा शिक्षक होता येईल। यामध्ये उच्च शिक्षण संस्थांमध्ये 3.5 कोटी नवीन जागा वाढवण्यात येतील। यामध्ये आपण बघूया की पदवी शिक्षण 3 किंवा 4 वर्षांचे असू शकते आणि या कालावधीत अनेक निर्गमन पर्याय आणि योग्य प्रमाणीकरण असू शकतात। उदाहरणार्थ 1 वर्षानंतर प्रमाणपत्र, 2 वर्षानंतर प्रगती पदविका, 3 वर्षानंतर बॅचलर डिग्री आणि 4 वर्षानंतर बॅचलर विथ रिसर्च। एमफिल हा अभ्यासक्रम बंद केला जाईल। 2030 पर्यंत अध्यापनासाठी किमान पदवी पात्रता 4 वर्षांची एकात्मक B.Ed ही पदवी असेल। 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा अधिक सुलभ केल्या जातील आणि तथ्य शिकवण्याऐवजी मुख्य कार्यक्षमतेवर अधिक भर दिला जाईल। सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षा 2दा देण्यास परवानगी असेल। तर अशा पद्धतीने आपण हा आजचा व्हिडिओ पाहिला, ज्याच्यामध्ये आपण नवीन शैक्षणिक धोरण आणि इयत्ता 10वीचा रद्द झालेला बोर्ड परीक्षा याबद्दलची इत्थंभूत माहिती बघितली। तर हा नवीन शैक्षणिक धोरणावरचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आपण या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल एज्युकेशनल मनोहर आपण सबस्क्राईब करून घ्या। चला तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपण नेहमी YouTubeवर सर्च करत राहा एज्युकेशनल मनोहर।